SY BA सेमिस्टर 4 समग्र लक्ष अर्थशास्त्र यामध्ये आज आपण मागील तासाला मॉनिटरी पॉलिसी मौद्रिक धोरणाची व्याख्या, अर्थ, मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे, पतनियंत्रणाची संख्यात्मक गुणात्मक साधने, मौद्रिक धोरणाच्या मर्यादा या संदर्भात चर्चा केली. या तासाला आपण राजकोषीय धोरणाची व्याख्या, राजकोषीय धोरण म्हणजे काय, मीनिंग ऑफ फिस्कल पॉलिसी. तर आर्थिक धोरणातील एक महत्त्वाचं धोरण म्हणजे राजकोषीय धोरण. यालाच राजवित्तीय धोरण असे म्हणतात. अशा या राजकोषीय धोरणाची व्याख्या अडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने पुढील प्रमाणे केलेले. राजकोषीय धोरण म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर सरकार सार्वजनिक खर्च व महसूल कार्यक्रमातून अनुकूल परिणाम वाढवते. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर सरकार सार्वजनिक खर्च व महसूल कार्यक्रमातून अनुकूल परिणाम वाढवते व प्रतिकूल परिणाम टाळणे याचा प्रयत्न करते. यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात, फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. सरकार विशिष्ट काळासाठी सामान्यतः एक आर्थिक वर्ष आपला अर्थसंकल्प तयार करीत असते. त्याच्याच मदतीने सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक उचल यासारखे कार्यक्रम आखून देशातील उत्पादन, रोजगार वाढीसाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणून भांडवल निर्मिती वाढवणे, आर्थिक विषमता कमी करणे, विकास दर वाढवणे, तसेच प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून केला जातो. थोडक्यात काय तर निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारचे जे अर्थसंकल्पीय धोरण असते त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. म्हणजेच सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यांच्या माध्यमातून देशात उत्पादन पातळी वाढवणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, आर्थिक विषमता कमी करणे, विकास दर वाढवणे, प्रादेशिक असमतोल दूर करणे ही जी काय अनेक उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन जे काय अर्थसंकल्पीय धोरण राबवतं त्या अर्थसंकल्पीय धोरणाची अंमलबजावणीलाच या ठिकाणी राजकोषीय धोरण असं म्हणतात. म्हणूनच स्मिथनं या ठिकाणी केलेली व्याख्या आपण पाहिली तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर सरकार सार्वजनिक खर्च व महसूल कार्यक्रमातून अनुकूल परिणाम वाढवते व प्रतिकूल परिणाम टाळते याचा प्रयत्न करते. यालाच राजकोषीय, अनुकूल परिणाम स्वीकारते, प्रतिकूल परिणाम टाळते. यासाठी जे काही धोरण असतं सरकारचं किंवा जे काही अंदाजपत्रकीय धोरण असतं किंवा अंदाजपत्र संकल्पनाचा जो भाग असतो त्याची कार्यवाही केली जाते त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. आपण IS आणि LM प्रतिमानातील राजकोषीय धोरण पाहणार आहोत. फिस्कल पॉलिसी इन IS LM फ्रेमवर्क. राजकोषीय धोरणाचा प्रामुख्याने वस्तू बाजारावरती प्रभाव पडत असला तरी वस्तू बाजार व मुद्रा बाजार या दोन बाजारातील आंतरसंबंध निकटचा असल्याने मुद्रा बाजारावरही त्याचा प्रभाव पडत राहतो. वस्तू बाजारावर परिणाम होतो म्हणजेच वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार यांचा निकटचा संबंध आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम वस्तू बाजाराबरोबर मुद्रा बाजारावरती सुद्धा पडत असतो आणि त्यामुळेच या राजकोषीय धोरणाच्या मदतीने मुद्रा बाजारावरील त्याचा प्रभाव पडतोच परंतु असं असले तरी या राजकोषीय धोरणाच्या मदतीने वस्तू बाजारातील घटकावरच प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि अप्रत्यक्षपणे मुद्रा बाजारावरती मात्र त्याचा प्रभाव पडतो. पण मुख्य उद्देश हे वस्तू बाजारावरतीच प्रभाव टाकणे हे राजकोषीय धोरणाचं उद्दिष्ट असतं आणि यासाठी वस्तू बाजारावरती प्रभाव टाकण्यासाठी राजकोषीय धोरण दोन प्रकारचे असते. एक विस्तारित राजकोषीय धोरण आणि दोन संकुचित राजकोषीय धोरण. आता आपण विस्तारित कशाला म्हणायचं आणि संकुचित कशाला म्हणायचं या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर राजकोषीय धोरणात सरकारी खर्च
आणि कर या दोन साधनांचा वापर केला जातो. म्हणजेच गव्हर्नमेंट कॉस्ट अँड टॅक्स या दोन साधनांचा वापर राजकोषीय धोरणामध्ये केला जातो. जेव्हा विस्तारित स्वरूपाचे राजकोषीय धोरण असते तेव्हा एकतर सरकारी खर्चात वाढ किंवा करांच्या प्रमाणात घट. विस्तारित धोरणामध्ये सरकारच्या खर्चात वाढ करायची किंवा करामध्ये घट केली जाते आणि या उलट संकुचित असेल तेव्हा सरकारी खर्चात कपात आणि करामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो. म्हणजेच सरकारी खर्चात वाढ करात कपात हे विस्तारित राजकोषीय धोरण आणि सरकारी खर्चात बचत आणि करात वाढ हे संकुचित राजकोषीय धोरण. अशा पद्धतीचं राजकोषीय धोरण या ठिकाणी सरकार स्वीकारू शकते. समजा सरकारने विस्तारित स्वरूपाचं राजकोषीय धोरण स्वीकारलं असं आपण गृहीत धरूया. विस्तारित स्वरूपाचं राजकोषीय धोरण स्वीकारलं असं आपण गृहीत धरूया. त्यामुळे सरकारी खर्चात वाढ अपेक्षित असते. सरकारी खर्चात वाढ अपेक्षित असते आणि अशा वाढीमुळे किंवा करांचे प्रमाण कमी केल्यामुळे लोकांचे खर्चयोग्य उत्पन्न वाढून समग्र मागणी वाढते. करांचे प्रमाण कमी केले, सरकारी खर्च वाढला की लोकांना काम मिळतं, रोजगार मिळतं, त्यांची क्रयशक्ती वाढते, त्यामुळे त्यांचा खर्चयोग्य उत्पन्न वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांची मागणी वाढते. त्यामुळे IS हा वक्र मूळ वक्राच्या उजवीकडे सरकतो आकृतीमध्ये आणि तो IS1 अशा स्वरूपाचा तयार झालेला असतो आणि ह्या आकृतीमध्ये या ठिकाणी दर्शवलेला आहे. OY अक्षावर व्याजदर, OX अक्षावर उत्पन्न आणि तो उजवीकडे सरकला आणि त्यामुळं समतोल बिंदूसुद्धा उजवीकडे सरकतो आणि त्यामुळं उत्पन्न पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा मूळचा समतोल बिंदू, तेथे वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार एकत्रित आहेत. त्यावेळेला OI ही व्याजदर पातळी आहे आणि OI ही व्याजदर पातळी आहे आकृतीमध्ये आणि OY ही उत्पन्न पातळी आहे. आता विस्तारित धोरणाने सरकारी खर्चात वाढ केल्यामुळं समग्र मागणीत वाढ झाली. त्यामुळे IS हा मूळ मागणी वक्र, IS1 हा नवीन वक्र तयार होतो, तो उजवीकडे सरकतो आणि त्यामुळे मूळचा समतोल बिंदूचं असमतोल तयार होऊन तेथे नवीन वस्तूची अतिरिक्त मागणी निर्माण होते आणि या अतिरिक्त मागणीमुळेच उत्पादन वाढीस लागते. वाढत्या उत्पादनाबरोबर पैशाची मागणी वाढून व्याजदरातसुद्धा वाढ होत राहते आणि कारण वास्तव शिल्लकीचा पुरवठा त्या ठिकाणी स्थिर असतो. जर व्याजदर मूळचाच पातळीवर स्थिर राहिला असते तर IS बदलातील नवीन संतुलन या ठिकाणी E2 बिंदूत मिळाले असते. नवीन समतोल E2 या बिंदूत उत्पन्नातील वाढ Y पासून Y1 इतकी आपल्याला झालेली पाहायला मिळते. मात्र E2 बिंदू केवळ वस्तू बाजारातीलच संतुलन साध्य करतो आणि या ठिकाणी E2 हा बिंदू LM वक्रावर नसल्याने मुद्रा बाजारात जे असमतोल निर्माण झालेलं असतं त्या ठिकाणी E2 या बिंदूस अतिरिक्त मागणी निर्माण होऊन व्याजदरात वाढ होते आणि वाढत्या व्याजदरामुळे उद्योग संस्थांच्या नियोजित गुंतवणुकीत खर्चात कपात होऊन समग्र मागणीत वाढ होते. यामुळे खरा समतोल अंतिम E1 या बिंदूतच साध्य होतो. त्यामुळे उत्पन्नातील वाढ Y पासून Y1 एवढीच होते आणि जी Y पासून Y2 पेक्षाही कमी आहे. तात्पर्य काय तर राजकोषीय धोरणामुळे व्याजदरात वाढ होऊन खाजगी गुंतवणूक खर्चात कपात होते, घट होते आणि समग्र मागणीत कपात होऊन उत्पन्न पूर्ण क्षमतेने वाढत नाही. यालाच बहिर्गमन परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जो आकृतीमध्ये E2 समतोल आहे या ठिकाणी व्याजदरात फारसा बदल झालेला नाही, फक्त उत्पन्न पातळी वाढली. म्हणून E1 हा समतोल LM वक्र आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समतोल होतो. त्यावेळेला व्याजदरातही वाढ होते पण उत्पन्न पातळी ही कमी राहते आणि अशा पद्धतीचा जी काही समतोल स्थिती निर्माण झालेली आहे त्या समतोल स्थितीमध्ये म्हणजेच सरकारच्या विस्तारित राजकोषीय धोरणामुळे व्याजदरात वाढ झाली, खाजगी गुंतवणूक खर्चात घट होते, समग्र मागणीत कपात होते आणि उत्पादन पूर्ण क्षमतेने वाढत नाही. यालाच बहिर्गमन परिणाम असं म्हणतात किंवा बाहेरचा परिणाम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता प्रतिसारक किंवा बहिर्गमन परिणाम म्हणजे काय या संदर्भात आपण आता चर्चा करूया. तर राजकोषीय धोरणामुळे सरकारच्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीत वाढ होते आणि अशा वाढीमुळे व्याजदरात वाढ होते.
व्याजदरात वाढ झाली की त्याचा परिणाम खाजगी गुंतवणुकीत खाजगी गुंतवणुकीतून अर्थव्यवस्था वाढत्या व्याजदरामुळे आपोआपच बाहेर फेकली जाते, कारण कुणी गुंतवणूक करायला तयार होत नाही. आणि त्यामुळंच अर्थव्यवस्थेतील सरकारी गुंतवणुकीच्या आगमनामुळे काही प्रमाणात खाजगी गुंतवणुकीचे निर्गमन होते. यालाच प्रतिसारक परिणाम किंवा बहिर्गत परिणाम असं म्हणतात. सरकारी गुंतवणूक आली त्यामुळं खाजगी गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होऊन वाढत्या व्याजदरामुळे खाजगी गुंतवणूक अर्थव्यवस्थेतल्या प्रवाहातून बाहेर जाते आणि ती गुंतवणूक कमी होते. आणि अशा प्रकारे खाजगी गुंतवणूक बाहेर जाणाऱ्या प्रतिसारक परिणामालाच बहिर्गमन परिणाम असं म्हणतात. मात्र गुंतवणुकीवरील हा प्रतिसारक किंवा बहिर्गमन परिणाम नेमका किती असेल हे या प्रतिमानातील LM वक्राची वाढ कशा स्वरूपात आहे यावरच अवलंबून असते. ढोबळमानाने हा परिणाम 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लक्षात घेता येतो. त्यामध्ये 1 प्रतिसारक परिणामाचा अभाव, 2 आंशिक प्रतिसारक बहिर्गमन परिणाम आणि 3 संपूर्ण प्रतिसारक बहिर्गमन किंवा परिणाम. अशा पद्धतीनं आपल्याला या 3 परिणामांची या ठिकाणी चर्चा पुढील तासाला करणार आहोत. आज आपण राजकोषीय धोरण म्हणजे काय, की जे आर्थिक धोरणातलं अतिशय महत्त्वाचं धोरण आहे, यालाच राजकोषीय धोरण म्हणतात. त्यामध्ये राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सरकारच्या एका विशिष्ट काळात सामान्यतः एका आर्थिक वर्षात एक अर्थसंकल्प सरकार तयार करत असते आणि याच्या मदतीने सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक उत्पन्न यांच्या माध्यमातून एक धोरण आखून देशातील उत्पादन, रोजगार पातळी आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणून भांडवल निर्मिती वाढवणे, आर्थिक विषमता कमी करणे, विकास दर वाढवणे तसेच प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न करणे अशी विविध उद्दिष्टे साध्य करण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. आणि म्हणूनच निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारचे जे अर्थसंकल्पीय धोरण असते त्यालाच राजकोषीय धोरण असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे राजकोषीय धोरण 2 प्रकारचे असते. एक तर विस्तारित राजकोषीय धोरण आणि संकुचित राजकोषीय धोरण. विस्तारित राजकोषीय धोरण म्हणजेच सार्वजनिक खर्चात वाढ आणि कर कपात, त्याला विस्तारित राजकोषीय धोरण म्हणतात. आणि संकुचित याच्यामध्ये सार्वजनिक खर्चात कपात आणि करदरात वाढ, याला संकुचित राजकोषीय धोरण असं म्हणतात. आणि मग या ठिकाणी व्याजदरात कसा परिणाम झाला हे या आकृतीच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे. आकृतीमध्ये ई समतोल बिंदू आहे, त्यावेळेला OI व्याजदर आहे आणि OI व्याजदर आहे, OY उत्पन्न पातळी आहे. समजा विस्तारित धोरणाचा परिणाम करवाढीमुळे, गुंतवणुकी वाढीमुळे, सरकारच्या गुंतवणुकीमुळे IS वक्र हा IS1 तयार झाला आणि E2 हा समतोल बिंदूमध्ये उत्पन्न पातळी वाढली पण व्याजदरात वाढ होत नाही, तो LM वक्रावर येत नाही, म्हणून मूळ समतोल बिंदू E पासून E1 हा खरा समतोल बिंदू आहे. या स्थितीला सरकारच्या गुंतवणुकीमुळे एकतर व्याजदर वाढला आणि उत्पन्न पातळीमध्ये कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं उत्पन्नातील तेवढीच वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे, ही कमी आहे. थोडक्यात काय तर विस्तारित राजकोषीय धोरणामुळे व्याजदर वाढतो, खाजगी गुंतवणूक खर्चात घट होते आणि समग्र मागणीत कपात होऊन उत्पादन पूर्ण क्षमतेनं वाढत नाही, यालाच बहिर्गमन परिणाम असं या आकृतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आज आपण बहिर्गमन परिणाम म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेतील सरकारी गुंतवणुकीच्या आगमनामुळे काही प्रमाणात खाजगी गुंतवणूक बाहेर जाते, यालाच प्रतिसारक किंवा बहिर्गमन परिणाम म्हणतात. आणि अशा प्रकारचे बहिर्गमन परिणाम हे 3 प्रकारचे असतात आणि 3 वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला त्याची चर्चा करायची आहे. पहिला प्रतिसारक परिणामाचा अभाव, दुसरा आंशिक प्रतिसारक परिणाम आणि तिसरा संपूर्ण प्रतिसारक परिणाम. या परिणामांची चर्चा आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.